महाराष्ट्र माझा सेवा संस्था व माजी नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे यांच्या सौजन्याने दिनांक 1 मे ते 8 मे दरम्यान उपमुख्यमंत्री चषक 2025 आयोजन दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे करण्यात आलं आहे। या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार नरेश मस्के, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, प्रवक्ते राहुल लोंढे, माजी परिवहन समिती सभापती विलास जोशी, माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव, रुपाली विकास रेपाळे इत्यादी मान्यवर पदाधिकारी, क्रीडा रसिक, ठाणेकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने दादोजी कोंडदेव स्टेडियमवरती रंगणाऱ्या या लीगचे यंदा 13वे वर्ष असून IPL आणि रणजी करंडक स्पर्धेतून खेळलेले क्रिकेटपटू या लीगमध्ये खेळणार असल्याने ठाणेकरांना रंगतदार लढत पाहायला मिळणार असल्याचं महाराष्ट्र माझा सेवा संस्थेचे सल्लागार विकास रेपाळे यांनी सांगितलं। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून 8 दिवस रंगणाऱ्या या लीगमध्ये ठाणे जिल्ह्यातील 16 नामवंत संघांना सहभाग देण्यात आला आहे। या स्पर्धेच्या निमित्ताने ठाणे मुंबईतील आघाडीच्या क्रिकेटपटूंचा खेळ मोफत जवळून बघता येणार असल्याने ठाणेकर क्रिकेटप्रेमींनी स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असं आवाहन या स्पर्धेचे आयोजक विकास रेपाळे यांनी केलं आहे। आयोजक विकाजी रेपाळे साहेब यांच्या शुभ हस्ते हेमंत पवार साहेब यांचं स्वागत सन्माननीय राहुल लोंढे साहेब समोर श्रेयस गुलाब संघाचं नेतृत्व केलेला हा खेळाडू मला असं वाटतं की ठाणे शहरातली लेदर क्रिकेटमधली आणि जिल्ह्यातील ही अतिशय नामांकित झालेली स्पर्धा आहे। माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब असतील, माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्पर्धेचं 13वं वर्ष आहे। अविरतपणे ही स्पर्धा सुरू आहे। आपण दादोजी कोंडदेव सारख्या स्टेडियममध्ये सगळ्या ज्या सर्वोत्तम फॅसिलिटीज आहेत त्या उपलब्ध करून ठाणे जिल्ह्यातील सर्वोत्तम अशा 16 संघांकरता या ठिकाणी ठाणे प्रीमियर लीग उपमुख्यमंत्री चषक या ठिकाणी आयोजित केलेला आहे। अतिशय चांगला असा रिस्पॉन्स सर्व क्रिकेटपटूंचा, खेळाडूंचा, क्रिकेट कोचेसचा या प्रसंगी आम्हाला मिळाला आहे। अनेक नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत। तनुष कोटियन असेल, रॉयस्टन असेल, मोहित अवस्थी असेल, कौस्तुभ पवार असेल, प्रशांत सोळंकी असेल, श्रेयस गुरव मुंबई संघाचा खेळाडू असेल, अनेक सुवेद पारकर असेल, असे अनेक नामवंत खेळाडू या ठिकाणी खेळणार आहेत। आणि ठाणेकरांना देखील विनंती आहे की हे सर्व सामने बघण्यासाठी आपण यावं। अगदी IPLच्या धर्तीवरती या ठिकाणी गेले 13 वर्ष आपण या ठिकाणी ठाणे प्रीमियर लीग आणि उपमुख्यमंत्री चषक साजरा करत आहोत। तुम्ही नक्कीच या, तुम्हाला हे सामने बघायला आवडेल। अगदी IPL सारखा थरार बघायला तुम्हाला या ठिकाणी आवडेल। ठाणेकरांनी आवर्जून हे सामने बघण्यासाठी यावं ही त्यांना विनंती। 8 दिवस सलग हे सामने आहेत। शेवटचे जे सेमीफायनल आणि फायनलचे सामने आहेत हे प्रकाश झोतात आहेत, फ्लड लाईट्समध्ये आहेत। आणि लेदर क्रिकेट एक जसं IPLची मॅच बघताना एक वेगळा थरार असतो तसा थरार या ठिकाणी आपल्याला अनुभवता येईल। अतिशय चांगले म्हणजे तुम्ही आता जो ओपनिंगचा जो सामना आहे अंबरनाथ रायझिंग वर्सेस युनियन क्रिकेट अकॅडमी, हा देखील अतिशय बघण्यासारखा आहे। अतिशय नामवंत खेळाडू याच्यामध्ये खेळत आहेत। अगदी रणजी ट्रॉफी प्लेयर्स देखील या संघांमध्ये खेळत आहेत। आपण नक्कीच हा सामना सगळ्यांनी बघावा।